स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। कोळी समाज बांधवाच्या वतीने मुक्ताईनगर तहसील कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा। कोळी समाज बांधवांना तात्काळ अनुसूचित जमातीचे दाखले देण्यात यावे या मागणीसाठी कोळी समाज बांधवांनी मुक्ताईनगर तहसील कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला। भुसावळ विभागीय प्रांत कार्यालयामार्फत आदिवासी कोळी समाजाला टोकरी कोळी प्रमाणपत्र देण्यात यावे। तालुक्यातील आदिवासी कोळी बांधवांनी तहसीलदार यांच्याकडे कोळी अनुसूचित जमातीचे दाखले मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत। या अर्जासोबत सबळ पुरावे देखील जोडलेले असताना दाखले देण्यात तहसील कार्यालय व प्रांताधिकारी यांच्यामार्फत टाळाटाळ केली जात आहे। त्यांच्या निषेधार्थ कोळी समाज बांधवांनी तहसील कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढला। मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून बिऱ्हाड मोर्चाला सुरुवात झाली। या प्रसंगी मोठ्या संख्येने कोळी बांधव उपस्थित होते। प्रवर्तन चौकातून वरणगाव रस्त्याकडून सरळ तहसील कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला। या प्रसंगी कोळी समाजाचे दाखले मिळालेच पाहिजे अशा विविध घोषणा देण्यात आल्या। यावेळी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आमदार चंद्रकांत पाटील यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली। प्रांताधिकारी जितेंद्र पाटील व तहसीलदार गिरीश वखारे यांनी सभेच्या ठिकाणी जाऊन तात्काळ ग्रह चौकशी करण्यात येईल व त्यातील योग्य अर्जदारांना लवकर जातीचे दाखले वितरित करण्यात येतील असे आश्वासन दिले। स्वराज्य वार्तासाठी किरण पाटील, मुक्ताईनगर, जळगाव। माध्यमातून 3636 च्या नोंदीच्या संदर्भात आपण आदेश करणार होते। सगळं तलाठी असतील, सर्कल असतील यांना आदेश केलेले आहेत। तो देखील आदेश आपला बाकी आहे, तो देखील पूर्ण झाला पाहिजे। आणि आमचे जे जमातीचे दाखले आजही आपल्याकडे पेंडिंग आहेत आणि जे येणार आहे ते आम्हाला सरळ जिथं कुठं तुम्हाला अडचणी वाटत असल्या आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी म्हणणार नाही, परंतु आमच्या कुठेही एखादा विद्यार्थ्याचं जर त्याच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर जमातीचं टोकरे कोडी लिहिलेलं असेल, महादेव कोडी लिहिलेलं असेल, तर त्या विद्यार्थ्याच्या जमातीवर जर जमातीच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर जर त्याच्या जमातीची जर नोंद असेल तर तो दाखला देण्याचा अधिकार आपणास आहे। तो त्या संदर्भात 1996चा 99% प्रकरण निर्धारित केले, सर्वांना प्रमाणपत्र मिळाले। ज्यानंतर 8-10 दिवस परत मिळाले, परंतु आम्हाला शंका होती की खरोखर तुम्ही हे सातत्य ठेवणार नाही, त्याची शंका आम्हाला निश्चितच होती आणि तसंच तुम्ही केलं। आतापर्यंत बऱ्याचशा लोकांना आशा